नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण व्यक्तिमत्वाचं मापन हा अभ्यास पाहतो आहोत. व्यक्तिमत्व मापन तंत्र हा अभ्यास आपण अभ्यासत होतो. त्यापैकी आपण वर्तन विश्लेषण आणि स्ववृत्ततंत्र हे अभ्यासलेलं आहे. पहा मुलांनो, व्यक्तिमत्व मापन तंत्राचे एकूण 3 प्रकार पडतात. 1 वर्तन विश्लेषण, 2 स्ववृत्ततंत्र आणि 3 प्रक्षेपण तंत्र. आपण त्यातलं वर्तन विश्लेषण पाहिलं आहे. वर्तन विश्लेषणामध्ये मुलाखत आणि निरीक्षण पद्धत पाहिली. त्याच्यानंतर स्ववृत्ततंत्र अभ्यासलं. या स्ववृत्ततंत्रामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या की स्ववृत्ततंत्र यानुसार आपण व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापू शकतो किंवा मोजू शकतो, हेही आपण अभ्यासलं. आणि उदाहरणादाखलसुद्धा आपण काही चाचण्यांचा अभ्यास केलेला होता. आज आपण तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार पाहत आहोत, तो म्हणजे प्रक्षेपण तंत्र. आता पहा मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की प्रक्षेपण याचा अर्थ आधी समजून घ्या आणि मग आपल्या लक्षात येणार आहे की प्रक्षेपण तंत्रानुसार आपण कसं काय आपल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करू शकतो ते. बरोबर. मग तर प्रक्षेपण तंत्र म्हणजे काय? तर व्यक्तिमत्वाच्या बोधात्मक अंगाचे गुणवैशिष्ट्यांचे मापन करणं थोडक्यात, किंवा व्यक्तिमत्वाच्या बोधात्मक अंगाचे गुणवैशिष्ट्यांचे मापन मुलाखत, प्रश्नावली, पदनिश्चय श्रेणी व इतर व्यक्तिमत्व शोध चाचण्यांच्या आधारे आपल्याला करता येऊ शकतं. आता तुम्ही परवा बघितली की मुलाखत पद्धत पाहिली, प्रश्नावली पाहिली की मुलाखत पद्धतीनं सुद्धा आपल्याला व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं. स्ववृत्ततंत्रामध्ये आपण बंद प्रश्न आणि खुले प्रश्न किंवा प्रश्नावली पाहिल्या की प्रश्नावलीच्या माध्यमातून एकावेळी अनेक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला माहिती गोळा करता येते. ती प्रश्नावली देऊन आपल्याला प्रश्नावलीनुसार गुणांचं मापन करता येतं आणि परिणामी आपोआपच आपल्याला व्यक्तिमत्वाचं सुद्धा मापन करता येतं. एक गोष्ट लक्षात घ्या की व्यक्तिमत्वाचा हा जो महत्त्वाचा मापनाचा भाग आहे प्रक्षेपण तंत्र, तो म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. मग व्यक्तिमत्वाचा जो बराच भाग असा असतो की जो अबोधावस्थेत असतो. खुद्द व्यक्तीला सुद्धा त्याची जाणीव असत नाही. बोधावस्था म्हणजे काय? तर जाणीव असणे. अबोधावस्था म्हणजे काय? तर दडलेला, लपलेला असणे. मग मी काय म्हटलं की व्यक्तिमत्वाचा जो बराच भाग अबोधावस्थेत दडलेला असतो, ज्याची व्यक्तीला स्वतःलाही जाणीव असत नाही, असा भाग शोधून काढणं, आणि तो शोधून काढण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो, म्हणून त्याला प्रक्षेपण तंत्र असं म्हणतात. थोडक्यात व्यक्तिमत्वाचा दडलेला, लपलेला भाग आपण शोधून काढणं म्हणजे प्रक्षेपण तंत्र आहे, असं त्याला आपण म्हणू शकतो. अशा अबोध, अचेतन व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी व्यक्तीला त्याची कल्पना न देता, जाणीव होऊ न देता, व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्यासाठी जे अप्रत्यक्षपणे तंत्र वापरलं जातं त्याला प्रक्षेपण तंत्र म्हणतात. समजलं मुलांनो? व्यक्तीला खुद्द त्याची जाणीव न होता, त्याची कल्पना न देता, जाणीव होऊ न देता व्यक्तीच्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी, वेध घेण्यासाठी जे अप्रत्यक्षपणे तंत्र वापरलं जातं त्याला प्रक्षेपण तंत्र असं म्हणतात. म्हणजे खुद्द व्यक्तीला ज्या गोष्टींची माहिती नाही, खुद्द व्यक्तीला ज्या व्यक्तिमत्वाची स्वतःच्या माहिती नाही, अशी माहिती शोधून काढण्याचं हे महत्त्वाचं तंत्र आहे. प्रक्षेपण तंत्राच्या साहाय्याने व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या अतृप्त इच्छा, आकांक्षा, अपयश, अपमान, प्रेमभंग, निराशा, लैंगिक वासना, वाईट विचार, अपराधी भावना इत्यादींचं आपणाला मापन करता येतं. या गोष्टी व्यक्तिमत्वात फार महत्त्वाच्या आहेत, कारण त्यामुळे व्यक्तिमत्वास वेगळे वळण लागू शकते.
प्रक्षेपण तंत्र मनोविश्लेषक वादाच्या अभ्यासातून उदयास आले आहे. अबोध पातळीवर दमित म्हणजे दडलेल्या, दमित केलेल्या भावना, दडपून ठेवलेल्या भावना, इच्छा आणि संघर्ष यांचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपण तंत्र अतिशय उपयुक्त ठरतं. प्रक्षेपण तंत्रामध्ये व्यक्ती संदिग्ध म्हणजे गुंतागुंतीच्या आणि अरचित साहित्याला मुक्तपणे प्रतिक्रिया देत असते. प्रतिक्रिया देताना व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित वैयक्तिक संघर्ष, प्रेरणा, समस्या सोडवण्याच्या पद्धती व इतर अनेक बाबी संदिग्ध व अरचित साहित्यावर प्रक्षेपित करते. प्रक्षेपण तंत्रातील प्रमुख चाचण्या आपण खालीलप्रमाणे पाहूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल मुलांनो की प्रक्षेपण तंत्रामध्ये व्यक्तीच्या संदिग्ध आणि अरचित साहित्याला मुक्तपणे ती प्रतिक्रिया देत असते आणि या प्रतिक्रिया देत असताना व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित वैयक्तिक संघर्ष, प्रेरणा, समस्या सोडवण्याच्या पद्धती व इतर अनेक बाबी संदिग्ध आणि अरचित साहित्यावर प्रक्षेपित करत असतो. अशा प्रक्षेपण चाचण्या पुढीलप्रमाणे एकूण 3 प्रक्षेपण चाचण्यांचे प्रकार आपल्याला साधारणपणे सांगता येतील. एक म्हणजे रोषाच्या शाईच्या डागाची चाचणी, 2 कथावस्तू असंवेदन चाचणी आणि 3 म्हणजे वाक्यपूर्ती चाचणी. पैकी आपण एक पाहूयात प्रक्षेपण तंत्रातली. एक म्हणजे रोषाशाईच्या डागाची चाचणी. आता ही चाचणी कशी असते, ती चाचणी केव्हा केली जाते, त्याच्यातून प्रक्षेपण तंत्र कसं वापरलं जातं, व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं शोधलं जातं, हे आपण व्यवस्थित समजून घेऊया. आणि तुम्ही जितकं जास्त त्याच्याकडे लक्ष द्याल तितकी ती तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की रोषाशाईच्या डागाची चाचणी ही चाचणी हर्मन रोषा नावाच्या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली. त्याने ती चाचणी 1921 साली विकसित केली. यामध्ये त्याने काय केलं पहा, शाईच्या डागाचे 10 कार्ड्स घेतले. मुलांनो इमॅजिन करा, कल्पना करा, तुम्ही लहानपणी एका कागदावर म्हणजे पान दुमडायचात, मधोमध दुमडायचात पान, बरोबर, आठवत असेल तुम्हाला, आणि एका बाजूला शाई शिंपडायचात आणि तेच पान उलटं करून शाई आहे अशी त्या दुसऱ्या पानांवरती आपण करायचं. मग आपल्याला रंग म्हणजे असं चित्रविचित्र छानपैकी एक चित्र तयार व्हायचं. हा जर खेळ तुम्ही लहानपणी खेळला असाल तर तुम्हाला नक्कीच या शाईच्या डागाच्या चाचणीची कल्पना येऊ शकते. आणि अगदी नाही आली तर तुम्ही एक गोष्ट नक्की करू शकता की तुम्ही काय करू शकता की तुम्ही पुस्तकात दाखवलेलं हे जे समोरचं चित्र अगदी फुलपाखरासारखं दिसतंय, त्याचं बारकाईनं त्याच्याकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की बरोबर म्हणजे 2 साईड आहेत आणि मधोमध पान दुमडलेलं आहे आणि त्याची साईज एकदम हुबेहूब आलेली आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय काय दिसतं आहे हे महत्त्वाचं. म्हणजे थोडक्यात आता लक्षात घ्या की शाईच्या डागाचे 10 कार्ड आहेत. किती कार्ड आहेत? 10 कार्ड. त्यातले 5 कार्ड ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच कृष्णधवल कार्ड आहेत आणि 5 कार्ड आहेत ते रंगीत कार्ड आहेत, बरोबर. यामध्ये प्रयुक्तला एका वेळी 1 कार्ड दाखवलं जातं. मी किती म्हटलं? 10 कार्ड, बरोबर. समोर प्रयुक्त बसला आहे. प्रयुक्त म्हणजे कोण? ज्याचं व्यक्तिमत्व मोजायचं आहे ती व्यक्ती, बरोबर. ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे ती व्यक्ती, त्याला प्रयुक्त म्हणतात. मग 10 कार्ड आहेत माझ्याकडे, सपोज मी प्रयोग करत आहे, बरोबर, म्हणजे मी प्रयोग करणार आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मोजणार आहे असं समजा. मग माझ्याकडे 10 कार्ड आहेत. मग मी हे त्यातलं 1 कार्ड समोरच्या व्यक्तीला दाखवणार, बरोबर, आणि त्याला विचारणार, बाबा रे हे कार्ड तू नीट पहा, त्यात तुला काय दिसतं ते विचारलं जाईल. प्रयुक्ताला कशाही प्रकारे ते कार्ड हाताळण्याची मुभा असते. मग ते कार्ड तो उलटं धरू शकतो, तो कार्ड तो खालची बाजू वर करू शकतो, वरची बाजू खाली करू शकतो, बरोबर. म्हणजे कार्ड तो कशाही प्रकारे हाताळू शकतो. प्रयुक्त ते कार्ड उलटे सुलटे कसेही करू शकतो. या चाचणीचे विश्लेषण करण्यासाठी उच्च दर्जाच्या प्रशिक्षकाची गरज असते. म्हणजे ज्याचा चांगला अभ्यास आहे, जो प्रशिक्षक चांगला आहे, तोच हा दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करू शकतो. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की शाईच्या डागाचे 10 कार्ड्स असतात. ते कार्ड 5 कृष्णधवल आहेत किंवा ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि 5 आहेत ते रंगीत आहेत. यामध्ये प्रयुक्ताला एका वेळी 1 कार्ड दाखवलं जातं
आणि त्याला विचारलं जातं, या कार्डकडे बघून, या चित्राकडे बघून तुला काय दिसलं आहे हे विचारलं जातं. प्रयुक्ताला कशाही प्रकारे ते कार्ड हाताळण्याची मुभा असते. असं नाही की याच सिच्युएशनमध्ये धरा, असंच धरा, तसंच धरा, नाही. तो कार्ड जसं बघेल त्या पद्धतीने त्याला बघू द्यायचं. मग प्रयुक्त ते कार्ड उलटं सुलटं कसंही करू शकतो आणि मग तो त्याचं मत सांगू शकतो आणि मत सांगितल्यानंतर त्याचं विश्लेषण केलं जातं. पण हेच विश्लेषण करण्यासाठी जो कोणी विश्लेषक आहे तो प्रशिक्षित असणं गरजेचं आहे. मग प्रथम कागदावरती शाई टाकून तो कागद मध्यभागी दुमडून छानपैकी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही डाग बनवले जातात आणि मग चित्र तयार केली जातात. ही चाचणी 2 विभागात मग दिली जाते. मग देताना पण कसं दिलं जातं, एका वेळी एक कार्ड ठीक आहे, पण पहिल्या भागामध्ये प्रयुक्ताला कार्ड दाखवले जातात आणि त्यांना काय दिसलं हे विचारलं जातं. त्यामुळे या भागाला योग्य निवर्तन असं म्हटलं जातं. दुसऱ्या भागामध्ये प्रतिक्रियेबद्दल विस्तृत माहिती द्यावी लागते. जसे की प्रयुक्ताला विचारले जाते, आकृती कुठे दिसते आहे, कशी दिसते आहे, कशाच्या आधारावर ही आकृती वाटते आहे, कशाच्या आधारावर ही विशिष्ट प्रतिक्रिया दिली जाते आहे, हे सगळं त्याला विचारलं जातं. म्हणून या भागाला चौकशी असं म्हणतात. म्हणजे 2 भाग केले जातात. पहिल्या भागामध्ये काय म्हटलं मी, तर त्यांना प्रश्न विचारले जातात. बाबा रे तुम्हाला काय दिसलं आहे असं विचारलं जातं, म्हणून त्याला योग्य निवर्तन म्हटलं जातं. दुसऱ्या भागामध्ये त्याला सगळी माहिती द्यायला लागते त्या चित्राची. त्याला त्या चित्रात काय दिसतंय, आकृती कशी दिसते, कुठे दिसते, कशाचा आधार घेतला आहे त्यानं, ते कोणती प्रतिक्रिया दिली आहे, सगळ्या माहिती तो याच्यामध्ये देऊ शकतो. म्हणून याला चौकशी म्हटलं जातं. या चाचणीचा उपयोग आणि वापर करण्यासाठी अतिशय उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते आणि अर्थात आजकाल तर संगणक तंत्राद्वारा या चाचणीतील माहितीचं विश्लेषण सहजरित्या आपणाला करता येऊ शकतं. या चाचणीच्या साहाय्याने प्रयुक्ताच्या अबोध मनातील सुप्त म्हणजे लपलेले, सुप्त इच्छा, संघर्ष या अनेक गोष्टींचा आपणाला अभ्यास करता येतो. म्हणजे काय मुलांनो, की जे लपलेलं आहे, दडलेलं आहे, त्या चित्राद्वारा प्रयुक्त जे सांगेल त्या सांगण्यानुसार त्याच्या मनातली खलबल आपल्याला ओळखता येणार आहे आणि त्यावरून व्यक्तिमत्वाचा साधारणपणे आपल्याला अंदाज येणार आहे. आणि आपण असं म्हणतोच आहोत की हा अभ्यास करून घेण्यासाठी किंवा व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी प्रशिक्षक चांगला असणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरी चाचणी कथा संवेदन चाचणी, विषयात्मक प्रसंवेदन चाचणी असंही त्याला म्हणतात. इंग्रजीमध्ये थियामॅटिक ॲप्सिशन टेस्ट असंही म्हणतात. 1935मध्ये मॉर्गन आणि मरे यांनी ही चाचणी विकसित केली. या चाचणीमध्ये चित्र असलेली कार्ड्स प्रयुक्ताला निरीक्षणासाठी दिली जातात. प्रत्येक कार्डवर एक किंवा अनेक व्यक्तींची वेगवेगळ्या परिस्थितीतील चित्र असतात आणि त्यातील त्या कार्डवर असलेल्या परिस्थितीवर आधारित गोष्ट प्रयुक्ताला लिहिल्यास सांगितली जाते. मग त्यासाठी अशी परिस्थिती का निर्माण झाली, आत्ता नेमके काय होत आहे आणि त्याचे परिणाम पुढे काय होतील इत्यादी संदर्भसुद्धा दिले जातात. बरोबर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे इथे आपल्याला चित्र असलेली कार्ड्स प्रयुक्ताला दिली जातात निरीक्षण करण्यासाठी. प्रत्येक कार्डवर किंवा अनेक व्यक्तींच्या वेगवेगळ्या परिस्थितीतील चित्र असतात. असं इमॅजिन करा की कुणी डोक्याला हात लावून बसलं आहे, कुणी डान्स करतं आहे, कुणी अगदी गुडघ्यात डोकं घालून बसलं आहे, असे फोटो आहेत असं समजा. आणि त्यानुसार प्रयुक्ताला ते फोटो दाखवले जातात, ते कार्ड्स दाखवले जातात, ते चित्र दाखवलं जातं आणि त्याला गोष्ट लिहायला सांगितले. बाबा या चित्राकडे बघून तुला काय वाटतंय, ती गोष्ट तू लिही. आणि मग त्या कार्डवरून तो काय करेल, प्रयुक्त गोष्ट लिहेल. मग या चाचणीत एकूण 30 कृष्ण धवल चित्र असलेली कार्ड आणि एक कोरं कार्ड देतात. मग एक कार्ड त्याला दाखवायचं चित्राचं, ज्याची आपल्याला व्यक्तिमत्व टेस्ट करायची त्या प्रयुक्ताला, आणि मग ते कार्ड तो बघेल आणि त्या एका कोऱ्या कार्डवरती तो काय लिहेल, गोष्ट लिहेल. बरोबर. म्हणजे या चाचणीत 30 कृष्ण धवल चित्र असलेली कार्ड, एक कोरं कार्ड असं असतं. मग एक चित्र असलेलं कार्ड आधी दाखवायचं
आणि कोऱ्या कार्डवरती प्रत्येक कार्डवरती एक किंवा अधिक व्यक्तींची जी काही परिस्थितीतील चित्र असतील रेखाटलेली त्या बघून गोष्ट लिहायची आहे. यातील काही कार्डांचा वापर प्रौढ लोकांसाठी केला जातो किंवा स्त्रियांसाठी केला जातो, पुरुषांसाठी केला जातो, त्यांच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व मापनासाठी केला जातो. तर काही कार्डांचा वापर तरुण मुलामुलींच्या व्यक्तिमत्व मापनासाठी केला जातो. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रयुक्ताच्या व्यक्तिमत्व मापनासाठी जास्तीत जास्त सुमारे 20 कार्ड व कमीत कमी 5 कार्ड वापरली जातात. बघा, आता एका वेळी एक कार्ड दाखवलं, गोष्ट लिहिली, तो बाजूला ठेवला. दुसरं एक कार्ड दाखवलं, त्यानं गोष्ट लिहिली, बाजूला. समजा त्याच्या डोक्यात जे काही आहे तो एकसारखंच लिहित असेल, कुठलंही चित्र वापरून, कुठलंही चित्र दिसलं तरी, तर साधारणपणे फार नाही वेळ लागत या गोष्टींना. मग कधी कधी 5 कार्डमध्ये पण त्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. कधी कधी 20 कार्ड फार फार तर वापरली जाऊ शकतात. आपल्याकडे किती कार्ड असतात? 30 कार्ड्स असतात. मग 20 कार्डपर्यंत या सगळ्या गोष्टी, जास्तीत जास्त 20 कार्डपर्यंत तो प्रयुक्त गोष्टी लिहू शकतो आणि कमीत कमी 5 कार्डमध्ये सुद्धा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समजू शकतात. प्रयुक्तास कार्ड दाखवून कार्डातील परिस्थितीनुसार गोष्ट सांगण्यास किंवा लिहिण्यास मग सांगितलं जातं. मग गोष्ट लिहिताना तो कोणत्या काळात लिहितोय, भूतकाळात लिहितोय, वर्तमान काळात लिहितोय की भविष्य काळात लिहितोय, कोणत्या काळाचा वापर जास्त करतोय, याच्याकडे निरीक्षकाचं लक्ष असतं. प्रयुक्त गोष्ट सांगताना किंवा लिहित असताना त्याच्या अबोध मनातील इच्छा, प्रेरणा, संघर्ष कार्डातील व्यक्तींवर प्रक्षेपित करत असतो आणि म्हणून मग प्रयुक्ताच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज आपल्याला सहज बांधता येतो. या चाचणीची भारतीय आवृत्ती उमा चौधरी यांनी सुद्धा विकसित केलेली आहे आणि त्यानुसार सुद्धा आपण आपलं व्यक्तिमत्व अभ्यासू शकतो. थोडक्यात त्या गोष्टींच्या आधारे व्यक्ती अबोध विचार, भावना जाणून घेतल्या जातात आणि त्यासाठी प्रयोगकर्ता हा प्रशिक्षित आणि तज्ज्ञ अनुभवीच असावा लागतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वाक्यपूर्ती चाचणी. आता या वाक्यपूर्ती चाचणीमध्ये काय केलं जातं, तर वाक्यपूर्ती चाचणी हा व्यक्तिमत्व मापनाच्या प्रक्षेपण तंत्रातील अगदी महत्त्वाचा प्रकार आहे. वाक्यपूर्ती चाचणीत प्रयुक्ताला अपूर्ण वाक्य दिली जातात. सगळी चाचणी असते. उदाहरणार्थ, मला खूप भीती वाटते की डॅश 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 डॅश. आता याला कशाची भीती वाटते, तो डॅश डॅश काय करणार, कंप्लीट करणार, पूर्ण करणार. कारण वाक्यपूर्ती म्हणतोय, वाक्य पूर्ण करणार. कारण वाक्य कशी दिलेली असतात, अपूर्ण दिलेले असतात. या चाचणीमध्ये अनेक अपूर्ण वाक्यांचा वापर केला जातो. व्यक्तीला उरलेला भाग पूर्ण करावा लागतो. उदाहरणार्थ, आणखीन उदाहरणं सांगत जाते मुलांना तुम्हाला. मला चिंता वाटते जेव्हा मी डॅश 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 डॅश. मग असे अनेक प्रकारचे वाक्य असतात आणि मग ती वाक्य प्रयुक्तानं काय करायची, पूर्ण करायची. प्रयुक्ताने अपूर्ण वाक्य कशा प्रकारे पूर्ण केले आहे त्यांचे निरीक्षण करून मानसशास्त्रज्ञांना प्रयुक्त अबोध मनातील अभिवृत्ती, प्रेरणा, मानसिक संघर्ष, सुप्त इच्छा याविषयी अंदाज बांधता येतो. थोडक्यात ही एक पेपर पेन्सिल चाचणी असून इतर साधनांची फारशी आवश्यकता नसते. प्रयुक्त व्यक्तीस काही अपूर्ण वाक्य दिली जातात. ती वाक्य वाचून पूर्ण करण्यास सांगितले जाते. त्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण करून व्यक्तीच्या प्रेरणांचा, भावभावनांचा आणि अंतरंगांचा अंदाज घेतला जातो. आता तुमच्या लक्षात आलं असेल मुलांनो की प्रक्षेपण तंत्रामध्ये आपण व्यक्तीच्या दडलेल्या व्यक्तिमत्वाचा काय करत असतो, अभ्यास करत असतो. मग तो दडलेलं व्यक्तिमत्व शोधून काढण्यासाठी आपण किती तंत्रांचा वापर केला, 3. मग त्यापैकी आपण कुठली तंत्र वापरलं, रोषाच्या शाईच्या डागाची चाचणी. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की साधारण रिकॅप घेतोय मुलांना. आपण साधारणपणे काय केलं की शाईच्या डागाचे 10 कार्ड्स घेतले, एक कार्ड दाखवलं आणि त्याला काय करायला सांगितलं, तुला जे काय वाटतंय ते तू आम्हाला सांग, बरोबर. आणि मग ते कार्ड घेतल्यानंतर तो कार्ड मध्ये त्याला काय दिसलं, कुठली आकृती दिसते आहे, कशी दिसते आहे, कशाच्या आधारावर तो प्रतिक्रिया देतो आहे, यानुसार आपण त्याच्या मनातल्या भावभावना ओळखू शकतो आणि त्याच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापनही करू शकतो.
तर आपण कथावस्तू असंवेदन चाचणीमध्ये काय अभ्यासलं, तर मॉर्गन आणि मरे यांनी ही केलेली चाचणी 1935 साली विकसित केली. याच्यामध्ये त्यांनी साधारणपणे 30 कार्ड्स घेतले. एक कार्ड प्रयुक्ताला दाखवायचं आणि एक कार्ड कोरं द्यायचं आणि त्याच्यावर त्या कार्डवरून तुला म्हणजे त्या कार्डवर असलेल्या चित्रावरून एक गोष्ट तयार कर असं सांगायचं. त्याच्या मनातली भावभावना तो त्या गोष्टीद्वारा मांडेल. मांडलेल्या गोष्टीद्वारा आपण त्याचं व्यक्तिमत्व अभ्यासू शकतो. आणि तिसरा भाग आपण महत्त्वाचा पाहिला, तो सगळ्यात महत्त्वाचा, की तिथे आपण काय करतो आहोत, तर वाक्यपूर्ती चाचणी करतो. म्हणजे इथे आपल्याला वाक्य काय करायचे आहेत, तर पूर्ण करायचे, की अर्धवट वाक्य दिलेले असतात. मग मी तुम्हाला खूप उदाहरणं सांगितली, की मला खूप भीती वाटते डॅश डॅश डॅश, मला चिंता वाटते जेव्हा मी डॅश डॅश डॅश. मग या सगळ्यांवरून होतं काय, की तुमच्या मनातले संघर्ष, तुमच्या मनातल्या सुप्त इच्छा, तुमचे अंदाज, तुमच्या भावभावनांचा, अंतरंगांचा, प्रेरणांचा आपण काय करू शकतो, मस्तपैकी अभ्यास करू शकतो आणि त्या गोष्टी आपण छानपैकी हँडल करू शकतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपणासाठी खूप काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. पहा मुलांनो, या पद्धतीनं प्रक्षेपण तंत्र आपण अभ्यासलेलं आहे. टोटली जर भाग आपण बघायचं म्हटलं तर आपण पाहिलं व्यक्तिमत्व मापन चाचणी, व्यक्तिमत्व मापनाचे तंत्र, एक विश्लेषण तंत्र, एक स्ववृत्त तंत्र आणि एक प्रक्षेपण तंत्र. वर्तन विश्लेषणामध्ये मुलाखत पाहिली, मुलाखतीमध्ये रचित आणि अरचित मुलाखत पाहिली, निरीक्षण पाहिलं, स्ववृत्त तंत्र पाहिलं आणि प्रक्षेपण तंत्रामध्ये रोषाच्या शाईच्या डागाची चाचणी, कथावस्तू असंवेदन चाचणी आणि वाक्यपूर्ती चाचणी. पहा मुलांना, तुम्हाला मोठ्या प्रश्नांना हे प्रश्न येऊ शकतात. मग प्रश्न कसे असतील, तर वर्तन विश्लेषण पद्धत सांगा. मग अशा वेळी आपल्याला मुलाखत आली पाहिजे. मुलाखत म्हणजे काय आलं पाहिजे, रचित मुलाखत, अरचित मुलाखत आली पाहिजे, निरीक्षण आलं पाहिजे, बरोबर. नंतर तुम्हाला प्रश्न विचारतील स्ववृत्त तंत्र, तेव्हा MMPI टेस्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे. नंतर प्रश्न विचारतील प्रक्षेपण तंत्र, लपलेल्या दडलेल्या भावनांचा अभ्यास शोधून काढण्याचं हे जे तंत्र आहे त्याला प्रक्षेपण तंत्र म्हणतात. असं हे प्रक्षेपण तंत्र रोजच्या शाईच्या डागाची चाचणी, कथावस्तू असंवेदन चाचणी, वाक्यपूर्ती चाचणी, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला तो अभ्यास करता आला पाहिजे. पण हा अभ्यास करत असताना त्यातले सब पॉईंट्स अजिबात विसरता कामा नये आणि त्या चाचण्या कशा सोडवल्या जातात, त्याचा अभ्यास कसा केला जातो, हेही आपल्या लक्षात यायला हवं, बरोबर. तर या पद्धतीनं आपला व्यक्तिमत्व हा धडा संपलेला आहे. ओझरता फक्त या धड्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं हे हेडलाईन्स बघूयात आणि त्यानुसार आपला अभ्यास मस्तपैकी झाला पाहिजे हे लक्षात घ्या. आपण प्रकरण नंबर 3 अभ्यासलं, त्याच्यामध्ये आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय हे पहिल्यांदा अभ्यासलेलं आहे. व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, आवडीनिवडी, क्षमता आणि अभिक्षमता यांचं वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय, असा आपण अभ्यास केला. अशा व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे काही महत्त्वाचे घटक आपण अभ्यासले. एक अनुवंश, 2 अंतःस्रावी ग्रंथी, कुटुंब, समवयस्क गट, शाळा, प्रसारमाध्यमं आणि संस्कृती, असा अभ्यास आपण केला. त्यानंतर आपण व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन पाहिले. व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन, एक वर्गतत्व दृष्टिकोन आणि एक गुणतत्व दृष्टिकोन, असे दोन्ही गुणविशेष दृष्टिकोन, असे दोन्ही दृष्टिकोन आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपण व्यक्तिमत्वविषयक पंचघटक प्रारूप पाहिले किंवा फॅक्टर्स पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण अनुभवांचा मुक्त स्वीकार, सत्सद विवेकबुद्धी, बहिर्मुखता, सहमतीदर्शता आणि चेतापदशिता हा विभाग पाहिला. आणि सरतेशेवटी आपण व्यक्तिमत्वाचं मापन पाहिलं. व्यक्तिमत्वाचं मापन तंत्र एकूण 3 विभागात विभागलं गेलं. एक म्हणजे वर्तन विश्लेषण, 2 म्हणजे स्ववृत्त तंत्र आणि 3 म्हणजे प्रक्षेपण तंत्र. अशा 3 तंत्रांच्या सहाय्यानं आपण व्यक्तीचं व्यक्तिमत्व बुद्धिगुणांकासारखंच मोजू शकतो आणि त्यामुळं आपल्याला त्या व्यक्तिमत्वाचा अंदाज सहजपणे घेता येऊ शकतो. अगदी सगळ्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला इझिली मोजता येऊ शकतं. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला काही हरकत नाही.
बघा मुलांनो, प्रश्न सगळे म्हणजे मोठ्या मार्कांसाठी सहजपणे या धड्यातले येऊ शकतात. खूप साऱ्या व्याख्या आहेत या धड्यांमध्ये. अनुवंश आहे, नंतर प्रॉपर व्यक्तिमत्व आहे, प्रक्षेपण तंत्र आहे, स्ववृत्त तंत्र आहे, बरोबर. तर अशा काही ठराविक ज्या व्याख्या आहेत, तर या व्याख्या आपल्याला सहजपणे लक्षात आल्या पाहिजेत आणि आपण त्यांची नोंद व्यवस्थितपणे केली पाहिजे. कारण या व्याख्या आपल्याला व्याख्यानांमध्ये सुद्धा येऊ शकतात आणि म्हणून त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण उद्याच्या नवीन तासाला प्रकरण नंबर 4 बघणार आहोत आणि त्या प्रकरणाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. तर आजच्या दिवसापुरतं इतकं बस आहे. तर आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. ओके, बाय.